नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही सेवा करता, रोज स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचतात, नामजप करतात, तारक मंत्राचे पठण करतात, पण मनात कधी असा विचार येतो का की मी इतकी सेवा करते तरीही माझ्या आयुष्यामध्ये हवा तसा बदल का दिसत नाही? माझी सेवा पूर्णत्वास जाते की नाही? जर तुमच्याही मनात हा प्रश्न कधी आला असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की संपूर्ण माहिती समजेल. स्वामी सेवा करताना न कळत होणाऱ्या 3 चुका ज्या तुमची सेवा निष्फळ करू शकतात. स्वामी सेवा ही फक्त पूजा नाही, ती आपल्या मनाला शांत करणारी, विचारांना योग्य दिशा देणारी आणि आयुष्य आपलं बदलवणारी एक साधना आहे. जेव्हा आपण स्वामी सेवा करायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपलं मन हळूहळू शांत व्हायला लागतं. कितीही मोठं संकट आलं ना तरी ते संकटाला पण शांतपणे सामोरं जाण्याची एक आपल्यामध्ये ताकद आलेली असते, जी की आपल्याला स्वामी सेवेतून येते. त्याचबरोबर संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला स्वामी सेवेतूनच येत असते. अनेक वेळा आपण प्रामाणिक सेवा करूनही निराश होतो. आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होत नाहीत. मग घरामध्ये जे वातावरण आहे ते बदलत नाही, नकारात्मकता जाणवते, घरात भांडणं होतात, आजारपण असेल किंवा एखादं काम होत नसेल, कामं अडत असेल, तर अशा वेळेस आपलं मन नाराज होतं. साहजिकच आहे, कारण आपल्याला वाटतं मी इतकी सेवा करते तरी हे काहीच फरक पडत नाही. पण खरं कारण काय आहे की सेवा नाही, तर खरं कारण सेवा करताना होणाऱ्या आपल्या काही छोट्या छोट्या चुका आहेत, ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत, परंतु त्या चुकांमुळेच आपली सेवा ही पूर्णत्वास जात नसते. आपण केलेल्या सेवेचे रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत, फळ आपल्याला मिळत नाही, आपल्याला अनुभव येत नाही. मग त्या चुका कोणत्या आहेत तर आपण त्या आज जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली चूक म्हणजे नियमितता नसणे. बघा, आपण सुरुवातीला जेव्हा स्वामी सेवेत येतो ना, तेव्हा खूप उत्साहाने सेवा सुरू करतो. पहिले काही दिवस खूप छान प्रकारे आपण सेवा करतो. दररोज आपण न विसरता नित्यनेमाने सेवा करत असतो, मनोभावे सेवा करत असतो. सेवेची आवड आपल्याला सुरुवातीच्या काळामध्येच लागलेली असते. पण नंतर हळूहळू काय होतं की आपली ती आवड जी आहे, ती सवय जी आहे, ती कमी कमी होत जाते. मग जसे जसे जास्त दिवस आपल्याला स्वामी सेवेमध्ये येऊन होतात, स्वामी सेवा आपण करत असतो, तसं हळूहळू आपण स्वामी सेवा करायची कमी करतो. कधी वेळ नसतो, कधी आपल्याला आळस येतो, तर कधी आपलं मन नसतं आणि मग आपण सेवा करत नाही. कधी सेवा होते तर कधी होत नाही. अशी अनेक कारणे आहेत जे की अनेक अडथळे आपल्या सेवेमध्ये यायला लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी सेवा ही एखाद्या कामासारखी नाही, ती एक सवय आहे. आपण आपल्या शरीराला एक सवय लावून घ्यायची आहे, कारण वळण लावायचं आहे. जेव्हा आपण दररोज न चुकता एका ठराविक वेळेला स्वामी सेवा करत असतो ना, तेव्हा आपली जी इंद्रिय आहेत, आपलं जे शरीर आहे ना, ते इंद्रियांना एका प्रकारची सवय लागलेली असते. आणि मग आपल्या सेवेचा दररोजचा जो वेळ असतो, जो वेळ आहे, ते आपलं जे शरीर आहे, आपली जी इंद्रिय आहेत, ते हळूहळू आपल्याला आपल्या सेवेकडे घेऊन जात असतात. तर बघा, जसं आपण रोज जेवण करतो, तो रोज पाणी पितो, तसंच सेवेचं सुद्धा असतं. मग सेवा ही पण आपली रोजची सवय असायला हवी. आपल्याला दररोज त्या वेळेमध्ये सेवा करायचीच आहे, सवय लागलीच पाहिजे. मग रोज फक्त 5 मिनटं जरी आपण ठरलेल्या वेळी शांत मनाने सेवा केली तर ती सेवा तुमच्या आयुष्यात बदल घडवत असते. कारण की सातत्यामध्येच खरी शक्ती असते. आज सकाळी केली, उद्या संध्याकाळी केली, मग दुपारी केली आणि नंतर केलीच नाही, असं जर घडत असेल ना, तर तुमची नित्यसेवा पूर्णत्वास जात नाही. तुमच्याकडून कळत नकळत ही चूक घडून जाते आणि मग तुम्हाला त्या चुकीचं दुष्परिणाम भोगावं लागतात. म्हणूनच आपल्या सेवेमध्ये आपल्याला सातत्य आणि नियमितपणा ठेवायचा आहे. दररोज एकाच वेळेला सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. अखंडितपणे आपल्याला नित्यसेवा करायचीच आहे. जर एखाद्या दिवशी आपल्याला काही कारणास्तव नित्यसेवा करता आली नाही, तर दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांना माफी मागून आपली नित्यसेवा पुन्हा संकल्प घेऊन सुरू करायची आहे. तर आता दुसरी आणि महत्त्वाची चूक म्हणजे मनामध्ये आपल्या शंका ठेवणे. सेवा करताना आपण बाहेरून शांत असतो, पण मनात आपल्याला खूप असंख्य असे विचार सुरू असतात की मी जी सेवा करत आहे, खरंच ती मला उपयोगी पडते का? माझ्यावर खरंच स्वामी कृपा होईल का? स्वामी माझ्या इच्छा पूर्ण करतील का? अशा बऱ्याचशा शंका आपल्या मनामध्ये सेवेची ताकद कमी करत असतात. कारण जिथे शंका असते तिथे आपण कितीही श्रद्धेने सेवा केली तरी ती सेवा पूर्ण होत नसते. म्हणून आपल्याला आपल्या मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता स्वामी सेवा करायची आहे. जर मनात शंका असेल
तर तुम्ही केलेली सेवा ही पूर्णत्वास जात नाही, तर ती सेवा अपूर्ण राहते. म्हणून आपल्याला शंका आपल्या मनामध्ये कोणतीही ठेवायची नाही. म्हणून आपली सेवा ही पूर्णत्वास जात नाही, अपूर्ण राहते. स्वामी सेवा हे फक्त एक काम नाही, कृती नाही, तो आपला विश्वास आहे. आपला स्वामींवरती किती विश्वास आहे तो आपल्या सेवेमध्ये दिसलाच पाहिजे. तुम्ही मनापासून असं म्हटलं पाहिजे की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, ते सगळं काही ठीक करतील. तेव्हा मनामध्ये एक वेगळी शांतता आणि एक ऊर्जा निर्माण होते. तर बघा, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपली सेवा करत राहणं, आपलं जे दररोजचं कार्य आहे ते करत राहणं म्हणजे खरी श्रद्धा असते. म्हणूनच तुम्ही स्वामींवरती पूर्णपणे विश्वास ठेवून मनोभावे सेवा करा. तुम्ही थोडी सेवा करा, परंतु अतिशय मनोभावे करा, विश्वासाने करा. नक्कीच ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळसुद्धा तुम्हाला मिळत असतं. तर तिसरी जी चूक आहे ती फक्त दिखावा करणे आणि मन दुसरीकडे असणे. तर बघा, आपण दररोज दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, मंत्र म्हणतो, स्वामी चरित्र सारामृताचे पठण करतो, स्वामीनामाचा जप करतो, तारक मंत्राचं पठण करतो, पण त्यावेळेला आपलं मन मात्र दुसरीकडेच असतं. आपण सेवा करत असतो शरीराने, आपली सेवा चालू असते पण मनाने आपण सेवा चालू असते, पण मनाने आपण दुसरेच कुठेतरी असतो. मोबाईलमध्ये, कामामध्ये किंवा इतर कोणतेही विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. आपण जी सेवा करत आहोत ते एकाग्रतेने करत नसतो. तेव्हा अशी सेवा फक्त शरीराने होते, मनाने होत नाही आणि स्वामींना शब्द नाही, भावना पोहोचते. म्हणून तुम्ही किती सेवा करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही सेवा कशी करता हे महत्त्वाचं आहे. किती एकरूप होऊन तुम्ही सेवा करत आहात. तुम्ही 10 मिनटं मंत्र म्हणा, पण दुसरीकडे असेल मनामध्ये लाखो विचार चालू असतील तर त्याचा परिणाम कमी होतो. पण या उलट जर तुम्ही फक्त 2 मिनटं जरी मनापासून स्वामींचे नाव घेतलं तर ती सेवा खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते. त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळत असतं, अनुभव येतच असतो. कारण करत असलेली भक्ती किंवा श्रद्धा ही वेळेवर नाही, तर ती आपल्या भावनेवर चालत असते. म्हणून आपण जी काही सेवा करत असतो ना, ती सेवा मनोभावे करायची आहे, पूर्णपणे तल्लीन होऊन करायची आहे. मनामध्ये कोणतेही विचार दुसरे आणायचे नाहीत, कोणतीही शंका ठेवायची नाही. जेव्हा तुम्ही सेवा करत आहात तेव्हा फक्त तुम्ही आणि स्वामी हाच विचार तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सेवा करतो, पण आपल्या वागण्यात, राहण्यात बदल होत नाही. आपण रागवतो, चिडतो, इतरांना दुखवतो आणि तरीही आपण अपेक्षा ठेवतो की आपल्यावर स्वामींची कृपा व्हावी. पण खरी सेवा म्हणजे आपल्या स्वभावात बदल होणे, शांतता वाढणे, संयम येणे, चांगले विचार येणे. आणि जर हे बदल तुमच्यामध्ये दिसायला लागले तर समजून जावा की तुमची सेवा योग्य दिशेने चालली आहे. म्हणून ताई दादांनो, सेवा किती केली यापेक्षा कशी केली हे जास्त महत्त्वाचं आहे. रोज सेवा करा, थोडी करा, पण नियमित करा, सातत्याने करा, पूर्ण श्रद्धेने करा, विश्वासाने करा. मनात कोणतीही शंका ठेवू नका आणि मनापासून करा. कुणालाही दाखवण्यासाठी सेवा करू नका. हे जर नियम तुम्ही पाळले ना तर स्वामी कृपा तुमच्या आयुष्यात नक्कीच जाणवेल. तर अशा प्रकारे आपल्या या चुका दररोज सेवा करत असताना करायच्या नाहीत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त ताईदादांना ही माहिती पोहोचली पाहिजे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.